ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आणि थेट विधिमंडळामध्ये जाऊयात. मुख्यमंत्री बोलतायत. तर आताची ही दृश्य आपण विधान भवनाच्या परिसरामधली बघतो आहोत. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि आज राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सादर करतील. या सगळ्या पार्श्वभूमीवरती सध्या आपण बघतोय की मुख्यमंत्री हे सध्या विधान भवनामध्ये पोहोचलेले आहेत तेव्हाची ही दृश्य आहे. त्यामुळे आजच्या अर्थसंकल्पामध्ये कोणकोणत्या क्षेत्रासाठी नेमकं काय काय असणार आहे या सगळ्याची उत्सुकता आहे. विधान भवनाच्या परिसरामध्ये सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पोहोचल्याची ही दृश्य आपण पाहतोय. विधान भवनाच्या परिसरामध्ये असणारा छत्रपती शिवरायांचा हा पुतळा आहे आणि यालाच आता मुख्यमंत्री अभिवादन करणार आहेत. आणि यानंतर आज जे अधिवेशन सध्या सुरू आहे राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, आजचा अत्यंत महत्त्वाचा दिवस, कारण आज राज्याचा अर्थसंकल्प, राज्याचं बजेट सादर होणार आहे आणि यासाठी छत्रपती शिवरायांना आधी अभिवादन करून यानंतर विधिमंडळामध्ये सभागृहामध्ये मुख्यमंत्री येतील. अभिषेक मुठाळ आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत. अभिषेक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधिमंडळात दाखल झाले आहेत आणि आपण सध्या बघतोय की छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन मुख्यमंत्री आणि सुनेत्रा पवार यांच्याकडनं केलं जात आहे. सोबतच इतर आमदारांची देखील उपस्थिती दिसते आहे. एकूण हा पहिला अर्थसंकल्प म्हणावा लागणार आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे आपल्याला अर्थसंकल्प सादर करताना दिसतील. एकूणच कुठेतरी अजित पवार यांची उणीव ही भासताना दिसते आहे असं देखील वारंवार आपल्याला अनेक आमदार असतील, मंत्री असतील हे बोलून दाखवताना दिसत आहेत. एकूणच अर्थसंकल्प पाहायचा तर अनेक प्रकारे तो अजित पवार यांच्या हाताखालून गेलेला आहे अशी देखील एकूण भूमिका ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं मांडल्याचं आपल्याला दिसलेलं होतं आणि तेच काम पुढे नेण्याचं काम हे मुख्यमंत्री आपल्याला करताना पाहायला मिळतात. एकूणच दुपारी 2 वाजता अर्थसंकल्प सादर होताना दिसेल आणि नेमकं काय मागण्या ह्या पूर्ण होत आहेत सरकारकडनं सर्वसामान्यांच्या हे बघणं देखील महत्त्वाचं असेल. अगदी धन्यवाद अभिषेक सविस्तर माहितीसाठी. तर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील. आणि अर्थातच आजचा अर्थसंकल्प मांडत असताना मुख्यमंत्र्यांच्या समोर काही आव्हानं देखील आहेत. कारण राज्यावरती काही जे कर्ज आहे त्या कर्जाचं व्याज फेडण्यासाठी 10.7% हा खर्च अपेक्षित आहे आणि वर्षाला 64,659 कोटींचं व्याज त्या माध्यमातून अपेक्षित आहे. कृषी विकास दरामध्ये 5.7% घट होऊन हा कृषी विकासाचा दर 3.4% येऊ शकतो. सरकारी अर्थसहाय्य 58,528 कोटींपर्यंत पोहोचतंय. 1,70,546 कोटी रुपयांचं वार्षिक अनुदान दिलं जातं. लाडक्या बहिणींचा हप्ता 1,500 वरून 2,100 रुपये होणार का, याकडे देखील राज्यभरातल्या लाडक्या बहिणींचे डोळे लागले. तर गेल्या काही वर्षांपासून खरं तर राज्यामध्ये डिजिटल पद्धतीनं अर्थसंकल्प सादर होतोय. मात्र नेहमीच्या परंपरेप्रमाणे ही जी बॅग आपण बघतो आहोत अर्थसंकल्प सादर करत असतानाची, या पोतडीमधून आज राज्याला नेमकं काय मिळणार आहे याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत. सगळ्यांची उत्सुकता सध्या शिगेला पोहोचलेली दिसते आहे. कृषी क्षेत्राला, सरकारी कर्मचाऱ्यांना किंवा अनेक जी क्षेत्र आहेत या सगळ्यांना नेमकं काय मिळणार आहे हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. उत्सुकतेचं आहे. आतापर्यंत अनेक घोषणा खरं तर निवडणुकांच्या कालावधीमध्ये करण्यात आल्यात. मात्र खरंच राज्याच्या अर्थसंकल्पामधून किंवा जी महसुलामधली तूट आहे हे सगळं भरून काढण्यामध्ये राज्याला आता यश येणार आहे का, हे शक्य होणार आहे का, हे बघणं देखील आजच्या अर्थसंकल्पासोबतच महत्त्वाचं असणार. सध्याची दृश्य आपण बघतो. विधान भवनाच्या परिसरामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पोहोचले होते आणि त्यांनी काही क्षणांपूर्वी छत्रपती शिवरायांना अभिवादन केलेलं आहे. अजित पवार यांचं अपघाती निधन झालंय त्यामुळे
आजचा जो अर्थसंकल्प आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधिमंडळामध्ये मांडणार आहेत. छत्रपती शिवरायांना अभिवादन करत असताना मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या देखील उपस्थित होत्या. सर्वे करना, सर्वे करके पिचेस अलॉट करना, सब नियम बने हुए अध्यक्ष महोदय. और सर्वे के बाद जो ऐसे हॉकर्स है जिनको न्याय मिलना चाहिए, उनको न्याय न मिलते हुए मुंबई शहर में नए हॉकर्स को बिठाना, रैकेट चलाना, ये काम मुंबई महानगर पालिका करती है. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, आज आपसे न्याय मुझे चाहिए कि मुंबई शहर में वो हॉकर्स आता त्या विधानसभेतलं कामकाज आपण बघत होतो. विधानसभेमध्ये मुंबईमधल्या फेरीवाल्यांचा मुद्दा मांडला जातोय. दुसरीकडे आज तिथीनुसार छत्रपती शिवरायांची जयंती आहे आणि मुख्यमंत्री या ठिकाणी पोहोचल्याच्या नंतर त्यांनी शिवरायांना अभिवादन केलंय आणि यानंतर ते सध्या सभागृहामध्ये पोहोचलेले बघायला मिळत आहेत. आज राज्याचा हा अर्थसंकल्प सादर होईल. दुपारी 2 वाजता आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचा 2026-27चा अर्थसंकल्प सादर करतील. वेगवेगळ्या क्षेत्रांना आजच्या अर्थसंकल्पामधून नेमकं काय काय मिळणार आहे याकडे अनेकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. खरं तर आपण बघितलं तर आखाती देशांमध्ये ज्या पद्धतीने युद्धाची परिस्थिती सुरू आहे त्या सगळ्याची झळ ही भारताला देखील पोहोचते आहे. या सगळ्याविषयी देखील आज नेमकं काय बोललं जाणार आहे सभागृहामध्ये येत नसेल तर मला वाटतं कुठेतरी शासन जे आहे त्याच्यावरती गांभीर्य नाही ना. आज लाखो लोकांची समस्या इथे समोर आहे. काल पण आपण पुढे ढकलल्यानंतर ते प्रश्न आलाच नाही आणि आजही जर असं होत असेल तर तुम्ही 10 मिनिटासाठी सभागृहात तहकूब करा आणि मंत्र्यांना जरा ताकीद करा. तुम्ही कुठल्या पद्धतीने हे चालणार अध्यक्ष महोदय? आज जवळजवळ 5-7 लक्ष थांबा जरा. आज जवळजवळ 5-7 लक्षवेधी आहेत. या उर्वरित लक्षवेधी संपण्याआधी इकडे मंत्री येतील आणि या लक्षवेधीचं उत्तर देतील. मग तिसरी घ्या. लक्षवेधी क्रमांक 3 बोला. तुम्हाला तेच आहेत मंत्री 1 आणि 2. आणि यानंतर एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर.